नमस्कार, पूजाच डेली रुटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझं जे सकाळपासून जे रुटीन होतं ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर साधी सोपी गवारीची भाजी कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्या स्वामींचं सुद्धा तुम्हाला दर्शन देणार आहे. अचानक 50 चपातीची ऑर्डर आली, त्यामुळे माझी किती घाई गडबडी उडाली हे सुद्धा तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांचंच पहिला हे काम असतं, सगळ्या स्त्रियांचं. तसंच मग मी पण आवरून घेतलं, झाडून वगैरे मारून घेतलं, चपला वगैरे वरती ठेवल्या. तरी मुलं नाही आहेत, सुट्टीला गेल्या, त्यामुळे एवढा काही जास्ती पसारा नाही आहे. सगळं घर अंगण, मला काय अंगण नाही आहे, त्यामुळे मी गॅलरी जिना वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं. त्यानंतर मी उंबरा पुजून घेतला. जास्ती पाणी ओतता येत नाही, कारण सगळं गॅलरीतनं होतं मग पाणी, म्हणून मी असंच थोडं थोडं पाणी घेऊन उंबरा पुजून घेते. साईडचं पाणी आहे ते अगदी एका साईडनं घालवते. आज गुरुवार आहे म्हणून मी उंबऱ्याला लेपन केलं. तसं मी दर गुरुवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा आणि आपले जे मराठी सण असतात तेव्हा करतेच. पण आज पण गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, त्यामुळे मग मी लेपन करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू आणि रांगोळी काढून घेतली. तर बघा सकाळी किती घाई, किती गडबड असते. दोन्ही बाजूला हळदी कुंकू, लक्ष्मीची पावले काढून घेतली आणि त्याच्यानंतर छोटीशीच रांगोळी पण काढून घेतली. आता हॉलकडं गेले मी. सगळ्यात आधी सोप्या चेअर जे आहेत त्याच्यावरचे जे कवर आहेत ते काढून घेतले, झाडून स्वच्छ पुन्हा होते तसे लावून घेतले. कारण बघा लहान मुलं असल्यामुळं घरात म्हणजे कोणी कसं बसतं, कोणी कसं बसतं, सगळेच काय पाय वगैरे असे खाली सोडून बसतात असं नसतं. त्यामुळं हे रोजचं काम आहे. ते झाल्यानंतर इथं छोटीशी गादी आहे ती व्यवस्थित केली, पडदे वगैरे सगळे व्यवस्थित करून घेतले. आता या बाजूला आमचा मोठा सोफा आहे, तर ते पण व्यवस्थित करून घेतलं. सगळी धूळ झाडून घेतली, कारण आमचं घर पूर्व पश्चिमेला आहे, त्यामुळे सगळी धूळ वगैरे आणि साईडला कन्स्ट्रक्शनचं कामसुद्धा सुरू आहे, त्यामुळे सगळी धूळ वगैरे आत येते. तरी मी दरवाजाला म्हणजे आपल्या मेन दरवाजाला पडदा लावून घेतलेला आहे. तरीसुद्धा बघा वारा आले की येत असते, तर त्या पण उशा वगैरे सगळ्या व्यवस्थित लावून घेतल्या. आता सोफा वगैरे व्यवस्थित लावल्यानंतर मी लगेच सगळ्या खोल्या झाडून घेतल्या आणि लगेचच पुसून पण घेतल्या, कारण आज गुरुवार पूजा वगैरे होती, त्यामुळे मला खूप गडबड होती. त्यामुळे मग मी नंतर पुसूया असं काय म्हटलं नाही, लगेचच पुसून घेतली फरशी वगैरे. तर हा आहे हॉल. हॉल पहिला पुसून घेतला. त्याच्यानंतर ही आहे हॉलच्या पलीकडची खोली, जिथं आमचं म्हणजे बाथरूम वगैरे पण आहे आणि आपली आटा चक्की वगैरे ते सगळं इथं मी ठेवते. तर माझ्या 4 खोल्या आहेत, त्यातल्या हॉल ही एक खोली आहे, बेडरूम आणि किचन. तर मग मी हे पण लगेचच पुसून घेतलं. फॅन लावला त्यामुळे पटकन लगेच वाळून गेलं. तर ही बेडरूम, आता इथला नंबर होता, ते पण पुसून घेतलं मी. आता सगळं फरशा वगैरे पुसून झाल्यानंतर घरातली जे छोटे म्हणजे काचेचे हे डायनिंग टेबल आहे, डायनिंग टेबल, टी व्ही, ओव्हन, फ्रीज हे पण मी सगळं पुसून घेतलं. पण मी एवढंच शूट केलं आहे डायनिंग टेबल पुसलेलं, कारण माझ्याकडं खूप वेळ कमी होता. आता घराची साफसफाई झाल्यानंतर मी देवघर स्वच्छ करायचं ठरवलं, देवाची पूजा करायची ठरवलं. सगळे देव पहिल्यांदा खाली काढून घेतले आणि तर माझी एवढी कामे आवरेपर्यंत किती वाजले बघा. आता मी स्वयंपाक करायचं ठरवलं आणि म्हणूनच ही साधी आणि सोपी ज्वारीची भाजी करायचं ठरवलं. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल घालून ही ज्वारी अशी परतून घ्यायची.
कारण बघा जो कच्चा हिरवण वास असतो तो या तेलामुळे म्हणजे तेलात परतल्यामुळे वास जातो आणि ते गवारीला असं कूस असते बघा तीसुद्धा जाते. म्हणून ही थोड्याशा तेलामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी परतून घ्यायची. आता ही कढई आहे ती माझी काळी दिसते पण ती लोखंडाची कढई आहे. कारण बघा ह्यासाठी लोखंडाच्या भांड्यात जेवण बनवलेलं असतं ते खूप चांगलं आणि हेल्दी असतं. आता भाजलेली गवारी दुसऱ्या प्लेटमध्ये काढली आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि कांदा याची फक्त फोडणी दिली. अगदी साध्या पद्धतीनं करायचे आहे म्हणून मी एवढेच घातलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालून कांदा परतायचा आहे. कांदा परतायचा अर्धवट कच्चा असेल ना तेव्हाच आपल्याला पुन्हा एकदा तीच भाजलेली गवारी त्यामध्ये परत एकदा परतून घ्यायची आहे. आता चांगली परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात तिखट, मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर धने, जिरेची पूड घालायची आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि असं एकत्र भाजायचं आहे. भाजल्यानंतर थोडंसंच पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चांगली परतून त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता गवारी शिजत आहे तोपर्यंत ठरवलं की चहा पाण्याची जी भांडी पडली होती नाश्त्याचे वगैरे ती घासून घ्यायची. तर बघा आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. साधी सोपी. आता अचानक 50 चपातीची ऑर्डर आली. आता काय करायचं? पुन्हा मग पीठ मळलं 50 चपातीचं. एक 10 मिनटं ठेवून दिलं कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की ती कणिक भिजावी असं. मी लगेचच करायला घेतलं. तर चपातीची ऑर्डर म्हणजे काय तर बघा माझं काम आहे मी हॉटेलला घरातून चपाती वगैरे देते. चपाती, भाकरी, पुरणपोळी, सांज्याची पोळी घरातून म्हणजे घरी बसून ऑर्डर घेते आणि त्यांना देते. तर मला त्याचप्रकारे एका हॉटेलमधून 50 चपातीची ऑर्डर आली होती. त्यामुळं मग मला मध्येच माझी कामं थांबवावी लागलीत आणि हे पहिला द्यावं लागलं. कारण इथं देणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपलं आधी हे काम असतं दिवसभर घरातली कामं होतच राहतात. तर मी ह्या साईजच्या चपाती बनवते. चपात्या झाल्यानंतर आम्ही अशा प्रकारे पॅक करतो. खाली एक बटर पेपर असतो आणि वरती एक बटर पेपर आणि मग पेपरमध्ये गुंडळतो. तर आता एक शेवटचं काम राहिलं होतं. तर सगळ्यात शेवटी हे काम होतं माझं. आता उन्हाळा असल्यामुळं कधीही कपडे धुतले तरी वाळतातच. त्यामुळं मी शेवटला हे काम ठेवलं. माझं आजचं रुटीन तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.